देवाणी आहे ना, तुमच्या हे जे दोन हात दिलेले आहेत ना, आणि त्या हातांवरती ज्या रेषा आहेत ना, त्याच्यावर तुमचं सगळं आयुष्य मांडलेलं आहे. मी हेमंत रघुनाथ गणनवरे. मी सध्या 68 वर्षाचा आहे. साधारण 30 वर्षापूर्वी माझ्या हातात एक पुस्तक आलं. सामुद्रिक हस्तरेखा शास्त्राचं अनोखं पुस्तक होतं. ते पुस्तक हाताळल्यानंतर मी चाळत बसलो. मला तेव्हा काही समजलं नाही. दुसरं, मी वाचत गेलो, बघत गेलो. पहिले 15 वर्ष काही समजत नव्हतं. बापरे. ज्या व्यक्तीच्या तळ हातावर रवी बलवान आहे, पत्रिकेत सुद्धा रवी बलवान आहे, तळ हातावर दोन्ही मंगळ बलवान आहेत, अशी व्यक्ती सशस्त्र दलामध्ये अतिशय भरीव कार्य करते. ओके. अशी काही लोक येतात की फक्त पैसा उधळत असतात. उधळत म्हणजे पैसा नसेल तर कर्ज काढून उधळतात. म्हणजे अख्खी फॅमिली सांगत असते, अरे इथे चुकतोयस, पण ते कोणाचंही ऐकत नाही. सर्वनाशाला कारणीभूत होतात अशा व्यक्ती. तर काय विशेष असं शुक्र पर्वतावर घडत असतं? राहू खराब आहे त्यांचा. राहू भूलभुलई आहे. राहू तुम्हाला नशा पाणी करायला लावतो. राहू ऐश्वर्याचा कारक पण आहे आणि राहू अधोगतीचा कारक पण आहे. राहू जर तुमचा बलवान असेल आणि राहू हातावरचा उंचावा पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला उंच शिखरावर सुद्धा नेऊन ठेवतो. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे असं म्हटलं जातं की ज्याला हात नाहीयेत त्याचं सुद्धा नशीब असतं. परंतु जर हात आहेत, हातावरच्या हस्तरेखा पण आहेत, आणि जर त्या फक्त हस्तरेखा बघून जर तुमचं जीवन पलट जर तुम्हाला कोणी उलगडून दाखवत असेल तर, आणि हो, जन्मवेळ नाहीये आणि कुंडली वाचन करायचंय, अडकून पडलोय, काय करायचं? पण घाबरू नका. देवाणी आहे ना, तुमच्या हे जे दोन हात दिलेले आहेत ना, आणि त्या हातांवरती ज्या रेषा आहेत ना, त्याच्यावर तुमचं सगळं आयुष्य मांडलेलं आहे. पण हे आयुष्य फक्त जाणकार व्यक्तीच समजू शकते. मग अशी जर व्यक्ती तुम्हाला भेटली तर, हो, बीटीएस मध्ये मी डॉक्टर शोभा, बीटीएस ची होस्ट, आज तुम्हाला अशाच एका तज्ञ व्यक्तीला भेटवणार आहे. तुम्हाला माहित आहे का, ही तज्ञ व्यक्ती अगदी अनोखी व्यक्ती आहे. फॉर्मल शिक्षण असं घेतलंच नाहीये, पण ईश्वराने जो वरदहस्त ठेवलाय त्या वरदहस्तामुळे अनेक लोकांच्या जीवनात भलं केलेलं, अशी ही व्यक्ती आपल्याकडे आज आलेली आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीयुत हेमंत रणनवरे सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपण या चॅनलला मला बोलवून माझे जे काही 2 शब्द मी बोलणार आहे सामुद्रिक हस्तरेखा शास्त्राबद्दल ते सांगायची मला संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर, बीटीएसचा नेहमी हा प्रयत्न असतो की चांगले व्यक्तिमत्व शोधून आणायचे आणि जे आधीच लोकांना माहित आहेत त्या आणखीन तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचे, जेणेकरून त्यांचं आयुष्य आणखीन सुखकारक होईल. तर तुम्ही येणं म्हणजे आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. सर, सर्वप्रथम मी तुम्हाला हे विचारेन की आपला जीवन प्रवास कसा होता आणि हस्त सामुद्रिक शास्त्राकडे आपण कसे वळलात, थोडक्यात सांगा. मी हेमंत रघुनाथ गणनवरे. मी सध्या 68 वर्षाचा आहे. साधारण 30 वर्षापूर्वी माझ्या हातात एक पुस्तक आलं. सामुद्रिक हस्तरेखा शास्त्राचं अनोखं पुस्तक होतं. ते पुस्तक हाताळल्यानंतर मी चाळत बसलो. मला तेव्हा काही समजलं नाही. दुसरं, मी वाचत गेलो, बघत गेलो. पहिले 15 वर्ष काही समजत नव्हतं. बापरे. जोशी नावाचे तदग्रस्त होते. भद्रकाली मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये याज्ञिकी करणारे आणि पत्रिका बघणारे जोशी नावाचे गुरुजी होते. त्यांनी मी माझी पत्रिका दाखवली. मग त्यांनी सांगितलं, वयाची 55 क्रॉस करशील तेव्हा तुला हे सगळं ज्ञान येईल. ओके. तेव्हा सांगितलं. म्हणजे साधारण 1995 साली मला सांगितलं. मी काल सर्व शांती केली तेव्हा. मग मी लग्न झालं, विवाह झाल्यानंतर मी मिसेस भक्ती करायला लागते गजानन महाराजांची. मी सुद्धा भक्ती करायला लागलो आणि त्या भक्ती मार्गातून मी अभ्यास करत गेलो, शिकत गेलो, अभ्यास करत गेलो, शिकत गेलो. माझा गुरु हा सद्गुरु संत श्री गजानन महाराज. जे काही शिकलो, जे काही ज्ञान आहे ते सर्व ज्ञान देणारा दाता तोच आहे. दुसरी प्रारब्धात आहे, ते प्रारब्धात मिळवण्यासाठी तुला कर्म करायचे आहेत हे पण सांगणारा तोच आहे. कर्म तुम्ही नुसतं देहाने खाटल्यावर काही मिळत नाही. तुम्हाला उठून प्रारब्धात आहे ते मिळवायचं आहे,
त्याच्यासाठी कर्म करावे लागेल, त्याच्यासाठी उपासना करावी लागेल आणि त्या उपासनेबरोबर तुम्हाला इंट्युएशन येतात. हा माझा अनुभव आहे. अतिशय सुंदर. सरांनी दोन खूप महत्वाची वाक्य इथे आपल्याला सांगितलेली आहेत. ती म्हणजे कर्म करावंच लागेल आणि एकलव्यासारखं त्यांनी सद्गुरु हा आपला गुरु मानला. गण गण गणात बोते. बरोबर आहे ना सर? अतिशय सुंदर आहे अनुभव. त्या सद्गुरु गजानन महाराजांचे अनुभव खूप दांडगे आहेत. अनुभव खूप दांडगे आहेत. आज महाराजांच्या आशीर्वादाने मी आज तुमच्या समोर उभा आहे. हा निव्वळ महाराजांचा आशीर्वाद आहे आणि त्याच आशीर्वादाच्या बळावर सामुद्रिक हस्तरेखा शास्त्र मी शिकलो, आत्मसात केलं. आपल्याला भाषा शिकवावी लागते का? नाही. ज्योतिष ही भाषाच आहे. ज्योतिष हे शास्त्रच आहे. ते शास्त्र आत्मसात करायचं आहे. मग आत्मसात करण्यासाठी तुम्हाला मेहनत करायला पाहिजे. मेहनत रंग लावण्यासाठी, मेहनतीला आकार देण्यासाठी तुम्हाला उपासना करायला पाहिजे. बरोबर. ज्योतिषशास्त्र हे दोन पायावर आधारित आहे. एक तर तुमची उपासना आणि एक तुमचा अभ्यास. मी मागे एक लेख लिहिलेला, ज्योतिषाला अंतर्ज्ञानाची गरज आहे काय? होय, ज्योतिषाला अंतर्ज्ञानाची गरज आहे. 70% ज्योतिषा साधनेतून पाहिजे आणि 30% पुस्तकी ज्ञानातून ज्योतिष झालाच पाहिजे. आलेला जातक काय प्रश्न घेऊन आला किंवा त्या प्रश्नाची तुम्ही उपासनेद्वारे कशी सोडवणूक करता हे महत्वाचं आहे. जेणेकरून समोरचा एखादा जातक आल्यानंतर तो अतिशय आशेने आलेला असतो. इथं आपल्या त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर अडथळेवर मार्ग दक्केल ह्या आशेने तो आलेला असतो. अगदी खरं. मग त्या जातकाचं समाधान करणं गरजेचं आहे. मग ते समाधान कशा पद्धतीने करायचं? सामुद्रिक हस्तरेखा शास्त्रातून उपासनेद्वारे समाधान करायचं. निव्वळ उपासना किंवा ही पूजा करा ती पूजा करा नाही. स्वतः तू कर्म कर, स्वतः उपासना कर आणि स्वतः उपासना केलं तर त्याचे अनुभव स्वतःच घे. प्रेक्षकांना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? सर बोलताना म्हणतायत उपासना म्हणजे कर्मकांड करायला सर सांगत नाहीत. सर स्वतः करण्याची उपासना म्हणजे बिनखर्चिक उपाय असं मी ह्याला म्हणू शकेन. फक्त तुम्ही आणि उपासना. 101%. आता एखाद्या व्यक्तीच्या चंद्र खराब आहे, हातावर तर चंद्र खराब आहे, मग मी त्याला सांगतो महादेवाची उपासना कर. एखाद्या व्यक्तीचा शुक्र खराब आहे, मी त्याला सांगतो देवीची उपासना कर. मी त्याला सांगतो तुझ्या रोज आईच्या पाया पड. आईच्या पाया पड. आईच्या पाया पडत असताना आशीर्वाद जेव्हा आई देते, एकसारखा आशीर्वाद जर द्यायला लागली तर आशीर्वादाचं ओझं डोक्यावर पॉझिटिव्हपणा घेऊन देईल. एखादी आई मुलाला आशीर्वाद वाईट देईल का? नाही देईल. रोजच ते आशीर्वाद दे, बाळा तुझं कल्याण हो, बाळ तुझं कल्याण हो, बाळ तुझं कल्याण हो. एकसारखं जर हॅमर व्हायला लागलं तर ऑटोमॅटिक ते कल्याण होण्याच्या दिशेकडे त्याचे मार्ग चालत असतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सर आता इंस्टाग्रामवरती एका रील मध्ये पाहिलं होतं की दररोज तुमच्या पत्नीचे पाय दाबा म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होईल. थोडं सांगा याच्यावर. आदिशक्ती आहे ती, पाय दाबा नाही असं मी म्हणणार, पण तो आदिशक्ती आहे, अर्धांगिनी आहे आणि आदिशक्ती आहे. त्या आदिशक्तीचा मान सन्मान करा, अपमान करू नका. या दोन गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर ती आदिशक्ती तुमच्या खांद्याला खांदा लावून भिडणारी आहे. सरांनी समर्पक गोष्ट सांगितली आहे. प्लीज सगळ्या प्रेक्षकांना ही विनंती की हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ती अर्धांगिनी आहे, ती आदिशक्ती आहे. त्या आदिशक्तीचा सन्मान करा आणि हे सर्व जगभर फॉलो करायलाच पाहिजे. थँक्यू सो मच सर, हे तुम्ही लोकांना सांगितल्याबद्दल. एखाद्या घरामध्ये स्त्री जर नसेल त्या घराची वाताहात लागते. अगदी खरं. म्हणजे आदिशक्ती आहे आणि एखाद्याला घर पण देण्याचं कार्य ती आदिशक्तीच करते. अगदी बरोबर. सर आपले हे दोन हात आहेत. अॅक्युप्रेशर ह्याच्यावर केलं जातं, अॅक्युपंक्चरही ह्याच्यावर केलं जातं आणि याच्यावरती पूर्ण आयुष्याचं चित्रपट लिहिलेला आहे. सामान्य माणसाला तर आपला साधा हात दिसतो, पण तुमच्यासारखे जाणकाराला ह्याच्यात काय काय दिसतं? दोन्ही हात म्हणजे आयुष्याचा आलेख आहे, आयुष्याचा ग्राफ आहे. उजवा हात या जन्माचं सद्य परिस्थितीचं वर्णन करणारा हात आहे आणि डावा हात गत जन्माचं प्रारब्ध घेऊन आलेला हात.
गतजन्मी तुम्ही काय चुका केल्या त्या भोगायच्या आहेत, त्रास सहन करायचा आहे, आजारपण सहन करायचं आहे, सुख सहन करायचे, सुख भोगायचं आहे. हे ह्या डाव्या उजवा हात आणि डावा हात या दोन गोष्टीवरून आपल्याला समजतं. दुसरं आयुष्य रेषा, ही आयुष्य रेषा आहे, ही आयुष्य रेषा, आयुष्य रेषा शुक्र उंचवट्याला वळसा घालून जात असते. म्हणजे आयुष्य रेषा मध्ये जर खंडित असेल तो कालखंड काढावा. त्या कालखंडामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आजारपण येणार किंवा त्रास होणार यासारख्या घटना घडू शकतात. ओके सर, आता आपण या दोन हातांबद्दल बोललो. तुम्ही काय सांगितलं की डावा हात हा आपलं आधीची कर्म, बरोबर आहे, संचित प्रारब्ध आहे, प्रारब्ध, बरोबर आहे. तर याच्यात आपल्याला असं कळू शकतं का की आपला आधीचा जन्म काय होता, आपण हे आता का भोगतोय? नाही, ते नाही कळू शकता. ओके, आता तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने देतो. आपल्या हातावरच्या रेषा बदलतात का? बरोबर. हातावर दोन्ही तळ हातावरच्या रेषा कालमाना स्वरूपानुसार त्या रेषेच्या स्वरूपामध्ये बदल होतो. ओके. एखादी अपघात रेषा असेल, चंद्र उंचवट्यावर जर रेषा असेल, ती प्रवास रेषा आहे आणि त्या रेषेवर दूषित चिन्ह असेल तर त्या व्यक्तीने चालताना, गाडी चालवताना, फिरताना अतिशय काळजीपूर्वक त्या कालखंडामध्ये चालावं. सर परत एकदा सांगा, कारण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. प्रेक्षकांनी प्लीज ह्याच्यावर लक्ष द्यावं. सर सांगा. तर हाताच्या रेषा बदलतात का, हा पहिला प्रश्न आहे. कालमाना स्वरूपानुसार तर हाताच्या रेषेच्या स्वरूपामध्ये बदल होतात. जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर, आयुष्यावर आजारपण येणार असेल तर त्या कालखंडामध्ये आयुष्य रेषेवर यवचिन्ह येईल, काळा डाग येईल किंवा रेषा तुटलेली असेल, तो कालखंड काढला की त्या काळापुरता त्याला आजारपण येणार. भाग्य रेषेवर यवचिन्ह असेल, भाग्यरेषा तुटलेली असेल तर त्या कालखंडापुरता त्याच्या जीवनामध्ये आर्थिकला प्रॉब्लेम सामोरे जावं लागणार. मी परत एकदा वापरतो, काल मापनानुसार, काल स्वरूपानुसार त्या रेषेच्या स्वरूपामध्ये बदल होतो, रेषा बदलत नाही. ओके. आणि तुम्ही सांगितलं की जर असं काही असेल तर अशा व्यक्तीने गाडी नीट सांभाळून चालवावी, चालताना काळजी घ्यावी. हे जरा रिपीट करा ना सर. चंद्र उंचवट्यावर प्रवास रेषा आहेत, प्रवास रेषेवर यवचिन्ह असेल, एखादा काळा तीळ असेल तर अशा व्यक्तीने प्रवास करताना, चालताना, गाडी चालवताना सांभाळायचं. मग तो कालखंड काढावा लागेल. कुठल्या वयाच्या दरम्यान, कोणत्या वयाच्या दरम्यान ही घटना घडेल. ओके. प्रेक्षक हे बघा, ह्याच्यावर नीट लक्ष द्या. कारण अनेक वेळा आपण बघतो की तरुण व्यक्ती आहे आणि कुठेतरी असा ऍक्सिडेंट होतो, फॅटल, म्हणजे दुर्दैवी होतं. कधीतरी ती व्यक्ती जाते आणि राहिली तरी अपंगत्व घेऊन जगते. जर असं काही दुर्दैवी प्रकार जर तुमच्या नशिबात असेल, प्रारब्धात असेल, तर तुम्ही जर वेळेवर गायडन्स घेतला तर नक्कीच तुम्ही यातून बाहेर पडू शकता. अतिशय महत्वाची गोष्ट आहे सर. आता मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुमच्याकडे अनेक लोक येतात, तर कोणी दोन व्यक्तींच्या हातामध्ये सिमिलर रेषा असू शकतात का? नाही. पुण्यामध्ये सांगणार इथे मी 2 जुळ्या मुली आहेत. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं हस्तपरीक्षण केलेलं आहे. जुळ्या मुली आहेत, हस्तपरीक्षण केलं. एक मुलगी MBA करते आणि एक मुलगी CA करते. एक मुलगी परदेशात जाऊन आली, एक मुलगी CA करते, ती बॅकफुटला येते, फायनल परीक्षा पास होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की दोन्ही पत्रिका त्यांच्या सेम आहे, लग्न कुंडली, चंद्र कुंडली, नमाज कुंडली सगळ्या सेम आहेत, पण हातावर काही सिमिलॅरिटी वेगवेगळ्या आहेत. ओके. म्हणजे सर मी असं पकडू का की आम्ही नेहमी एक प्रश्न विचारतो की जुळ्यांचं वेळ सारखी, सगळं सारखं, तरीही त्यांचं नशीब वेगळं का? तर त्यावेळेला आपण हस्तरेखा एक व्यक्तीच्या हस्तरेखा दुसऱ्या व्यक्तीशी मॅच होत नाही तर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हेगाराचे हाताचे प्रिंट घेतले जातात, तो आयडेंटिफाय होतो. हाताची बोटाचा वरचा भाग हा सुद्धा वेगवेगळा असतो. ओके. म्हणून आपण थंब प्रिंट घेतो. येस. तुम्हाला प्रेक्षक आणखीन एक सांगायला आवडेल की सरांचा आणि माझा जुना परिचय आहे.
आणि अनेक वर्षांपूर्वी सरांना वेगवेगळे प्रयोग करायला फार आवडतात. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मुंबईत बसला आहात तर तिथे तुम्ही कुणाचं तरी टॅरो रिडिंग करा आणि त्यांच्या हाताचे मला फोटो पाठवा. तुमच्या मुलीचंच केलेलं आहे. येस. आणि मी इथे मुंबईत बसून टॅरो रिडिंग करते, सर त्यांच्या घरी बसून करतायत आणि दोन्ही गोष्ट तंतोतंत. सर तिकडे बोलतायत, मी रेकॉर्ड करून पाठवते, सर रेकॉर्ड करून पाठवतायत. एकाच वेळेला आम्ही रेकॉर्ड करून पाठवत असताना टॅरो कार्ड तेच सांगताय आणि सरांच्या रेषा सुद्धा तेच सांगतायत. म्हणजे अचूकता 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 ती किती असावी हे. तुम्ही जर सरांच्या फेसबुक पेजला जर फॉलो कराल तर तुम्हाला हे दिसून येईल की सर अनेक लोकांना ओपन चॅलेंज पण देतात. सर अनेक लेखांमध्ये सुद्धा लिहितात आणि अनेक कुंडली तज्ज्ञ ते एकच कुंडली बघतात आणि सर त्या लोकांच्या हस्तरेषा बघून एकच अचूक तसंच्या तसं भविष्य दोन्ही ठिकाणी वर्तवलं जातं. सर बरोबर सांगते का? बरोबर आहे. परंतु इथे थोडं मी थोडं सुधारणा करतो. प्लीज. भविष्य कधी बघायचं नाही. भविष्य कधी बघायचं नाही. भविष्यात मी राजा होणार, भविष्यात मी मंत्री होणार, भविष्यात मी 20 लाखाची गाडीतून फिरणार. अरे तू जोपर्यंत उठून कर्म करत नाही, प्रारब्धात आहे तुझ्या ती मिळवत नाही, ते मिळवण्यासाठी अथांग प्रयत्न करत नाही आणि प्रयत्न करण्यासाठी एनर्जी खर्च होते, ती एनर्जी मिळवण्यासाठी उपासना करत नाही, तोपर्यंत तुला ती गोष्ट मिळणार नाही. त्यामुळं भविष्यात मी राजा होईल, मी 10 लाखाच्या गाडीतून फिरेल नाही. जोपर्यंत तू कष्ट करत नाही, प्रामाणिकपणे मेहनत करत नाही आणि मेहनत करत असताना होणाऱ्या खर्च होणाऱ्या एनर्जीवर टिकण्यासाठी उपासना करत नाही. मला ते मिळवायचंय, ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, त्याच्यासाठी मी उपासना करत आहे. या दोन्हीची जर सांगड घातली तर अपयश येत नाही. हा माझा अनुभव आहे. वा. म्हणजे प्रयत्न आणि उपासना म्हणजे सक्सेस, हा आपण असा मंत्र म्हणू शकतो का सर? 100%. इतकं कॉन्फिडेंटली सांगणारी माणसं आहेत ना, आगळी वेगळीच असतात. कारण हवेत बोलत नाहीत तसा त्यांनी. आणि सरांच्या बाबतीत तर मी नक्की हे सांगेन की त्यांनी स्वतः केलंय, करून बघितलंय आणि मगच बोलतात. आज दिवसभर सरांच्या अनेक क्लायंट बरोबर मी बोलले. जरी मला सरांची माहिती होती तरीही माझ्या प्रेक्षकांपर्यंत, बीटीएसच्या प्रेक्षकांपर्यंत ज्या व्यक्तीला मला पोहोचवायचंय तिचं नाणं कसं खणखणीत पाहिजे, 100% वाजवून बघितलेलं पाहिजे. अगदी दुबईतल्या व्यक्तीपासून मी बऱ्याच लोकांशी आज बोलले आणि सगळेजण त्यांच्या आयुष्याच्या सक्सेस स्टोरीज सांगत होते. सर मला आज खरंच खूप आवडलेलं आहे. तुम्ही 1-2 सक्सेस स्टोरीज सांगा की जेणेकरून आपण आणखीन पुढे हाताबद्दल बोलूया. 1-2 तुमच्या सक्सेस स्टोरीज. आणि सर एक आठवण करून देते, हिरव्या साडीचा नंतर प्रश्न विचारणार आहे, ती पण मला स्टोरी ऐकायची, पण हा प्रश्न झाल्यावर. हुपरीमध्ये विद्याताई आहेत, त्यांची मुलगी 12वी झाली. 12वी झाल्यानंतर त्यांनी मला कोल्हापूरमध्ये ज्योतिषान पत्रिका दाखवली. त्यांनी सांगितलं बाबा ही मुलगी मेडिकलला जात नाही. अजून पुण्यातल्या ज्योतिषान दाखवली, ती मेडिकलला जाते, हिचा विवाह करा. ती मुलगी म्हणते मला मेडिकलला जायचं आहे. मग त्यांनी मला हस्तरेषा पाठवल्या. हस्तरेषा पाठवल्यानंतर मी त्याचे 2 दिवस रिडिंग केलं. तिसऱ्या दिवशी मी त्याला केलं मार्गदर्शन केलं. म्हणलं विद्याताई ही मुलगी मेडिकलला जाईल, परंतु मेडिकलला जाण्यासाठी डोळ्यातून आसरे पडतील एवढे कष्ट होतील. पैशाची जुळवाजुळव करायला थोडाफार इकडे तिकडे होणार, त्रास होणार. त्या त्रासाची तीव्रता कमी करण्यासाठी उपासना करा, म्हणजे तुम्हाला सुसह्य होईल. तर ती मुलगी आम्ही रशियामध्ये MBBS करून पहिल्या वर्षाचं ट्रेनिंग होऊन परत भारतात आलेली आहे. ती आता ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये परत जाते. वा. म्हणजे सरांनी त्यांना कॉन्फिडन्स तर दिलाच, पण त्याचबरोबर त्यांची ही मानसिक तयारी करून घेतली की कष्ट करावे लागतील, परंतु कष्टाचे फळ मात्र अत्यंत गोड असणार आहे. बरोबर आहे ना सर? या मुलीमध्ये एक आत्मविश्वास, पॉझिटिव्हपणा जागृत केला आणि हे तुला मिळणार आहे, म्हणजे मिळवण्यासाठी तुला प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते हस्तरेषेतून तिला उपासना काय सांगितली असेल? आदित्य हृदय स्तोत्र. सूर्य जगाचा राजा आहे, तो सगळ्यांना ऊर्जा देतो, तुला थोडी ऊर्जा देईल. आदित्य हृदय स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आणि तंत्रोक्त देवी सूक्त, ह्या अशा मोजक्याच गोष्टी सांगितल्या. वा. सर आजकालच्या पिढीला हे
स्तोत्र पठण वगैरे म्हणजे त्यांना जरा खूप वेळ काढू वाटतं आणि अनेक वेळेला आईच बिचारी मुलांना घेऊन येत असते आणि मग मुलं म्हणतात नाही नाही मी नाही हे म्हणणार, पण ते आई मातृहृदय आहे, कळवळून सांगतं की गुरुजी काहीतरी असं सांगा की मी करू शकेन. तर असं काही संकल्प वगैरे घेऊन असं काही करू शकते का माता मुलांसाठी? जगाचा विधाता कोण आहे? महादेव आहे. त्या महादेवाची उपासना करा. जगाच्या विधात्याची तुम्ही जर आळवणी केली तर तुमच्या पाठीशी उभा राहीलच ना. बरोबर. म्हणजे अशा वेळेला आई करू शकते ना सर? करू शकते. मात्र कुठल्या काही गोष्टी लिमिटेशन आहे का? सर काय लिमिटेशन आहेत? कारण ना हा सगळ्या माता भगिनींना हा भेडसावणारा प्रश्न आहे. लिमिटेशन म्हणजे काय? मुलगा जर गुन्हेगार असेल तर त्याचं त्या उपासना काम करणार नाही. बरोबर आहे. मुलगा व्यसनी असेल तर ती उपासना लवकर काम करणार नाही. एखाद्या मुलाचं करिअर घडवायचं आहे, त्याला वळणावर आणायचं आहे, त्या माऊलींनी ती जर उपासना मनापासून केली तर ती उपासना सार्थक ठरेल. बरोबर. पण असं काही संकल्प आहे का सर? असं काही संकल्प जरा प्लीज आपल्या प्रेक्षकांसाठी एवढं सांगा ना सर. संकल्प काय करायचा? मुलाचं नाव घ्यायचं. मी माझ्या मुलाच्या कल्याणासाठी, त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी, त्याच्या ऐश्वर्यासाठी, आर्थिक स्थैर्यासाठी, वैवाहिक सौख्यासाठी मी आजपासून यथाशक्ती यथाभक्ती महादेवाची उपासना करत आहे. साधा सोपा मराठीतून संकल्प करा. संस्कृत मला येत नसेल तर मराठीतून संकल्प करणं गरजेचं. बघा आजकाल संस्कृत कुणाला येत नाही. बरोबर आहे. सगळ्या माझ्या माता बहिणी प्रेक्षक आहेत आणि मी वडिलांना सांगते, कारण फक्त मातेचंच हृदय कळवळत नसतं, वडिलांचं पण कळवळत असतं, बिचारे बोलत नसतात. तर अशा सगळ्यांना मी एक गोष्ट सांगते की सरांनी जो संकल्प म्हणायला सांगितलाय त्याचा मतितार्थ समजून घ्या आणि आपल्या भाषेत तुम्ही ईश्वर चरणी जाऊन हा संकल्प करा, तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल. सर, हे जे हात आहेत ह्या हातावरती अनेक उंचवटे आहेत, तर ह्या उंचवट्यांचा प्लीज अर्थ सांगा. आता हा पंजा आहे माझा दाखवलेला. हे पहिलं बोट गुरुचं आहे, दुसरं बोट शनीचं आहे. पहिल्याला तर्जनी म्हणतात, त्याला गुरुचं बोट म्हणतात. दुसरं मध्यमा शनीचं बोट म्हणतात. तिसरं अनामिका रिंग फिंगर रवीचं बोट म्हणतात. बुध हा करंगली आहे, बुधाचं बोट म्हणतात. अंगठ्याच्या सरळ खाली शुक्र पर्वत आहे आणि शुक्र पर्वत समोर लंब टाकला तर चंद्र पर्वत आहे. तर्जनी अंगठा यांच्यामध्ये मंगळ पहिला मंगळ आहे आणि मंगळावर लंब टाकला असता हृदय रेषेच्या खाली दुसरा मंगळ आहे. गुरु हा महत्वाकांक्षा देतो, अभिलाषा देतो, आशा देतो. शनी हा कष्ट करायला लावतो, मेहनत करायला लावतो, चिकाटी देतो, एखाद्या गोष्टीचं लगन देतो. तिसरं रवी हा मान सन्मान देतो, यश देतो, कीर्ती देतो, ऐश्वर्य देतो, सांपत्तिक स्थिती दर्शवतो. बुध काय व्यवसाय करेल, किती प्रामाणिकपणे करेल, व्यवसाय करेल का नोकरी करेल, व्यवसायामध्ये किती कष्ट घेईल, त्याला व्यवसायात किती यश मिळेल हे बुध दर्शवतो. शुक्र हे वरून माया, ममता, प्रेम, प्रणय, आयुष्याचा जोडीदार शुक्रावरून बघितलं जातं. दुसरं चंद्रावरून त्या व्यक्तीच्या मनाची स्थिती बघितली जाते. मंगळ, या मंगळावरून तो सशक्त आहे का, कसा आहे. मंगळ हा सळसळत रक्त आहे. मंगळावरून तो किती ताकदवान आहे, किती बुद्धिवान आहे, किती आर्थिक स्थैर्य मंगळावर सुद्धा बघितलं जातं. मंगळ हा म्हणजे ताकद आहे. ज्या व्यक्तीच्या हातावर रवी बलवान आहे, मंगळ दोन्ही बलवान आहेत, अशी व्यक्ती सशस्त्र दलामध्ये, पोलीस दलामध्ये उत्तुंग कार्य करतात. कारण का रवी हा मान सन्मानाचा कारक आहे आणि मंगळ हा सळसळत रक्त आहे, तो कधीच स्वस्त बसणार नाही आणि धाडसी आहे, धाडस करायला लावतो, मंगळ लावतो. ज्या व्यक्तीच्या तळ हातावर, परत रिपीट करतो, ज्या व्यक्तीच्या तळ हातावर रवी बलवान आहे, पत्रिकेत सुद्धा रवी बलवान आहे, तळ हातावर दोन्ही मंगळ बलवान आहेत, अशी व्यक्ती सशस्त्र दलामध्ये अतिशय भरीव कार्य करते. ओके सर, इथे एक प्रश्न विचारायचा आहे. धाडस, मंगळ हे धाडस ठरवतो, बरोबर? आता धाडस हे चांगलंही आणि वाईटही असतं. एखादा गुंड आहे, एखादा पोलीस ऑफिसर आहे, तो एक रिव्हॉल्वर घेतो आणि फायर करतो
आणि एखादा गुंड रिव्हॉल्वर घेतो आणि फायर करतो, मग यांचा रवी खराब असतो का? राहू सगळ्यात महत्वाचं शनी. राहू कर्म, तुमचं शनी तुम्हाला कर्म करायला लावतो. ओके. शनी न्यायाचा देवता आहे. जसे कुंडलीतले ग्रहांचे नियम आहेत तसेच हातावरचे नियम आहेत. शनी तुम्हाला न्यायाचा देवता आहे. शनी कर्माचा कारक आहे. शनी कष्टाचा कारक आहे. राहू त्याच्या जोडीला राहू. सर, मग असं गुंड प्रवृत्तीच्या जी लोक असतात त्यांच्या हातावरती नेमकं निशाण कशा टाईपचं असतं? सॉरी, निशाण म्हणण्यापेक्षा त्या उंचवटे कसे आहेत, किती विकसित आहेत, किती अविकसित आहेत, किती बसले मध्यम आहेत, हे बारकाईने बघावं लागतं. पण असं डिफरन्शिएट होतं पण धाडस दोघांकडे आहे. गुंड बनणं पण तसं, म्हणजे जरी वाईट असेल. आता इथं प्रश्न वेगळा आहे, इथं उत्तर वेगळं आहे. तुम्ही प्रश्न विचारणार, धाडस दोघांच्याकडे आहे, परंतु एक दुसऱ्यासाठी करतो, दुसऱ्याच्या न्यायासाठी करतो आणि स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. इथं रवीचं महत्व आलं. रवी महत्वाचा राळ येते. बरोबर. म्हणजे ज्याचा रवी उच्च, ज्याचा रवी चांगला, तो चांगलंच करेल. उच्च नाही, रवी विकसित आहे. विकसित आहे. उच्च नीच नाही. ओके. समजले. बघा, म्हणजे किती बारकाईने, म्हणजे धाडस नुसतं मंगळ बघून चालेल का? तर नाही चालणार. तुमचं रवी किती विकसित आहे हेही बघावं लागणार. म्हणजे तज्ञ, परत मी म्हणते, अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेला जर सामुद्रिक हस्तरेखा तज्ञ असेल तर तो काहीच्या काही सांगू शकेल, पण अत्यंत बारकाईने. दुसरी गोष्ट, तुम्ही हाताच्या दोन्ही हाताचं परीक्षण करणं गरजेचं आहे. एकाच रेषेवरून तुम्ही निष्कर्ष काढू नये. बरोबर. त्या रेषेच्या अनुषंगाने उंचवटे कसे आहेत, तर रेषा गती कुठं उगम पावली आणि कुठं स्थिरावली ते सुद्धा महत्वाचं आहे. अर्थ समजा एखादी भाग्यरेषा चंद्र उंचवट्यावर निघाली आणि ती शनीकडे गेली, जाताना चंद्र उंचवट्याची गुणधर्म ती घेऊन पुढे गतिमान होत असते. आता चंद्र उंचवटा ज्या व्यक्तीच्या हातावरची भाग्यरेषा चंद्र उंचवटा निघते आणि ही व्यक्ती सरळ मार्गी नोकरी करणारी असते. म्हणजे सांगायचे तात्पर्य की एक रवी, एक मंगळ, एक गुरु, एक शनी याच्यावरून निष्कर्ष काढू नये. तुम्हाला दोन्ही हाताचे निरीक्षण करूनच निष्कर्ष काढायचे आहेत. एका रेषेवरून, एका उंचवट्यावरून जर निरीक्षण काढणार तर तुमचं फलादेश चुकीचा होणार. जर तुम्ही हस्तरेखा तज्ञ होऊ इच्छित असाल आणि त्या प्रकारे तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी हा महत्वाचा टेक अवे आहे. कारण सर आज द्रोणाचार्यासारखे आहेत, त्यांनी अनेक टप्पे ह्याच्यात काम केलेलं आहे, रिझल्ट दिलेले आहेत लोकांना. तर त्यांनी तुम्हाला काय सांगितले की पटकन निष्कर्षाला येऊ नका, समग्र निरीक्षण आणि परीक्षण, त्यानंतरच तुम्हाला पक्का फलादेश मिळेल. बरोबर आहे ना सर? बरोबर. खूप सुंदर. कांचन नावाची एक व्यक्ती आहे, स्त्री आहे, माझ्याकडे आली. जोशी नावाच्या काकू घेऊन आल्या. त्यांच्या विवाहाला 9 वर्ष झालते. 9 वर्ष संतान होत नव्हतं. पहिल्यांदा मी तिचे हात बघितले, दोघा नवऱ्याच्या हाताचे बघितले, फोटो काढून स्नॅप मारून घेतले आणि 2 दिवस बघितल्यानंतर मी स्वतःच प्रश्न विचारला. पहिलं, संतान रेषा आहे का? दुसरं, संतान सुख आहे का? तिसरं, संतान नैसर्गिक होईल का? चौथं, संतान मेडिकल ट्रीटमेंट घेऊन होईल का? ह्या 4 गोष्टीचा प्रश्न मी हातावरून निष्कर्ष काढायचा प्रयत्न केला. दुसरं, त्या दोघांच्या जन्मतारखा, जन्मवेळ पत्रिका मागून घेतल्या. अमोल साकोरकर आणि अभिलाष बागजीवाले यांना पाठवल्या आणि त्यांना सांगितलं ही पत्रिकेचा अनालिसिस कर, आणि मी काढलेले निष्कर्ष मी त्यांना सांगितले. मग त्या पत्रिकेचे निष्कर्ष मी हस्तरेषेवरून काढलेले, अनालिसिस केलेले निर्णय ते एकत्र केले, मग त्यांना सांगितलं. आज तिला 1.5 वर्षाचा मुलगा आहे. किती सुंदर. संतान सुख आहे का ते महत्वाचं. बघा किती बारकाईने, म्हणजे प्रश्न विचारणारा किती जागृत असावं लागतो याचं उत्तम उदाहरण. सरांनी काय सांगितलं, 2 दिवस पत्रिकेचा अनालिसिस करत होतो आणि मग त्यांनी प्रश्न पत्रिकेचा अनालिसिस करायला अभिलाष बागजीवाले यांना सांगितलं, अमोल साकोरकर नाशिक त्यांना सांगितलं करायला. त्यांचे निष्कर्ष घेतले, माझ्या हातावरचे निष्कर्ष घेतले आणि मग त्याला प्रिडिक्शन फलादेश केलेला आहे.
किती सुंदर. म्हणजे बघा, पी हळद आणि असं घडूच शकत नाही. अत्यंत समग्र, सखोल. आणि मी म्हंटल ना, वेगवेगळे प्रकारचं त्यांनी, ही हॅज ऑलवेज अडॉप्टेड. सरांनी असं बघितलं, काहीतरी वेगळं करायचं आणि त्यातून समोरच्याचं भलं करायचं, मातृसुख देणं, ह्याच्यासारखं खरंच दुसरं कोणतीच गोष्ट नाही. आणि सर, किती तुम्हाला आशीर्वाद मिळत असेल, कारण मी आज तुमच्या 3 क्लायंटशी बोलले की ज्यांना मातृसुख मिळालेलं आहे. आणि फक्त मी सद्गुरूंच्या, तुमच्या गजानन महाराजांचेच मी आभार मानू शकते, कारण असं हे इंट्युएटिव्ह पॉवर देणं हे सद्गुरूच करू शकतो. आणि त्या सद्गुरूला समर्पित असणं हे तुम्हाला जमलेलं आहे. अतिशय सुंदर. सर, रेषांबद्दल आपण बोलणार आहे, पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक विचारायचंय. कधी कधी हातावरती तांबूस, काळे असे स्पष्ट किंवा अस्पष्ट असे डाग असतात, आपल्याला लक्षातही येत नाही, किंवा तीळ असतात. तर हे तीळ नेमके का येतात आणि ते एखाद्या रेषेवर ज्या वेळेला येतात त्यावेळेला काय घडतं, ह्याचं रंगाचं लाईट किंवा डार्क असणं, ह्याचा काही परिणाम होतो का? प्लीज जरा समग्र सांगा. आता मी तुमच्या स्कॅनर समोर हात ठेवलेला आहे. या हातावर मी दुसरा हात ठेवला, माझ्या रेषा दिसल्या का? नाही. हो, समजले, मला उत्तर कळलं. ज्या वेळेला एखाद्या रेषेवर, एखाद्या उंचवट्यावर त्या काळापुरता काळा डाग येतो, काळा तीळ येतो, त्या काळापुरता त्या रेषेचं, त्या उंचवट्याच्या फलादेशामध्ये कमतरता येते. थोडक्यात धनरेषेवर मध्यभागी काळा तीळ आहे. हा काळा तीळ कालखंड काढायचा. या कालखंडामध्ये अशा ज्या व्यक्तीच्या तळ हातावर भाग्यरेषेवर काळाखंड आलेला आहे, त्या कालखंडामध्ये त्या व्यक्तीला आर्थिक नुकसानी सामोरं जावं लागणार. अपवाद, त्या व्यक्तीची रवी रेषा प्रबळ आहे, त्या व्यक्तीची रवी रेषा प्रबळ आहे, तर तो कालखंड सहन करायची ताकद ती रवी रेषा देते. दुसरं, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्य रेषेवर मध्यभागी काळा तीळ आहे, परंतु आयुष्य रेषेच्या बाजूने सपोर्ट मंगळाची लाईफ लाईन आहे. मग या कालखंडामध्ये आजार पण येणार, पण त्या सपोर्ट मंगळाच्या लाईफ लाईन मुळे ती व्यक्ती त्या आजारावर निश्चित मात करणार. म्हणजे ब्रह्मांड हे सगळे संकेत आपल्या हातावर देत असतं, बरोबर आहे? लहान बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला कसं त्याला माया, ममता, प्रेम समजतं, तसे त्याच्या हातावरच्या रेषा असतात. त्या रेषा कधीच बदलत नाहीत. फक्त कालमाना स्वरूपानुसार त्या रेषेच्या स्वरूपामध्ये बदल होतात, एवढं लक्षात ठेवावं. आता सरांनी लहान बाळाचं उदाहरण दिलं. सर, एक प्रश्न विचारू इच्छिते, कारण माझ्याकडे सुद्धा टॅरो न्यूमरोलॉजीसाठी, डाउजिंगसाठी लोक येतात, अगदी लहान बाळाचा प्रश्न विचारायला येतात. त्यावेळेला मी हात जोडून सांगते, अरे बाळाला सोडा. तर सर, असं काही आयुष्याचं असं काही लिमिट आहे का की ह्या वयानंतरच हस्तरेखा बघावी किंवा ह्या वयापर्यंतच हस्तरेखा बघावी, असं दोन्ही काही लिमिट आहेत का? वयाच्या 14व्या वर्षानंतर, लहान वयाच्या 18 वर्षापर्यंत हाताच्या रेषा विकसित होतात. 18 वर्षानंतर डेव्हलप स्वरूपात बदल होतो. बदल होत नाही, कालमाना स्वरूपानुसार बदल होतात. त्यामुळं 18 वर्षापर्यंत, 18 वर्षानंतर मुलींचे हात बघावे. ओके, त्याच्या अगोदर बघायचेच नाही? बघण्याचे, त्याच्या अगोदर बघायचे, पण त्याने शिक्षणासाठी बघायचे. एखादी आई येते, माझा मुलगा अभ्यास करत नाही, अभ्यास करत नाही म्हणलं, याच्यासाठी काय करायचं? मग त्यांना सांगतो, अमुक अमुक गणपती अथर्व शिष्य म्हणा. मातांनो लक्ष द्या, मातांनो लक्ष द्या. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. एक व्यक्तीचा मला फोन आला, काका माझी बायको पहिला महिना तिसरा महिना लागलाय, गर्भधारणा झालेली आहे. त्याला लगेच सांगितलं, सूर्यकवच सकाळी वाच, सूर्यकवच सकाळी वाच आणि संध्याकाळी गणेश कवच वाच. बापरे. का कवच वाचायला सांगितलं? त्या बाईचं पण संरक्षण झालं पाहिजे, त्या गर्भाचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. आणि हे कोण संरक्षण करेल? एक तर गणपती बाप्पा करेल आणि सूर्यनारायण करेल, बरोबर. आता ज्या वेळेला ती बाई सूर्य कवच वाचते, सूर्य म्हणजे सूर्यनारायण साक्षात, कवच म्हणजे अर्जुनाला सूर्याने दिलेले कवच कुठलं ते संस्कृतमध्ये श्लोक केलेले आहेत. त्यामुळे त्या गर्भावर अतिशय पॉझिटिव्ह परिणाम झाले होतात. जर तुमची पत्नी
गर्भधारणा झालेली असेल किंवा तुम्ही प्लॅन करत असाल किंवा तुम्ही स्वतः गरोदर असाल, तुमच्यासाठी सरांनी उत्कृष्ट मंत्र दिलेला आहे. म्हणजे गर्भसंस्कार म्हणतात त्याची पहिली पायरी सरांनी सांगितलेली आहे. सूर्य कवच आणि गणेश कवच या दोन्ही गोष्टी तुम्हाला वाचल्याच पाहिजेत. आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये याबद्दल नक्कीच माहिती देणार आहोत. सर, अत्यंत उपयुक्त माहिती. सर, मला आणखी पुढे असं जाऊन तुम्हाला विचारायचं, हे तीळ निघून जातात का? कालखंड संपल्यानंतर तीळ निघून जातात, डाग निघून जातात का? डाग निघून जातात, त्याची तीव्रता कमी होते आणि हळूहळू निघून जातात, लुप्त पावतात. एखाद्या प्रवास चंद्र उंचवटा प्रवास रेषा आहे, त्या प्रवास रेषेवर काळा तीळ आला, तो त्या कालखंडामध्ये त्या व्यक्तीला काहीतरी पायाला लागेल, पडेल, धडपडेल, तो कालखंड संपला की ती रेषा, ते डाग लुप्त होतात, कारण त्याचं कार्य संपलेलं असतं. ओके ओके. माणसाचं जीवन संपलं की तो लुप्त होतो, तसंच ते आहे. सर, मृत्यू रेषा असते का? आणि माणसाचा आयुष्याचा कालखंड समजू शकतो का? माणसाच्या आयुष्याचा कालखंड समजतो, पण सांगायचे अधिकार नाही आहे. करेक्ट करेक्ट. मित्रांनो, ज्योतिष पद्धत कोणतीही असो, काही बंधनं असतात ज्योतिषांना, पण लोक पाळत नाहीत, पण ती पाळावीच पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे गर्भधारणा मुलाची आहे की मुलीची हे सांगू नये. दुसरी गोष्ट, मृत्यूचा समय सांगू नये अनलेस अँड अंटिल. अगदी गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं असेल, माझी मिसेस आहे, तुमची मगाशी भेट झाली. मी तिची आई देवाज्ञा होणार होती. एक 15 दिवस मी तिच्या सारखं बोलले, तुझ्या आईशी बोलली का, तुझ्या आईशी बोलली का, तुझ्या आईशी बोलली का? कारण मला भाजी वाढताना कुठे तर आयुष्य रेषेवर मला काहीतरी वेगळं दिसत होतं, मला भास होत झालता. मी तेव्हा तिला म्हणायचो की तू तुझ्या आईशी बोलली का? अजून एक उदाहरण, एकाने सांगितलं आम्हाला मुलगाच पाहिजे, म्हणलं मी हे करत नाही, करणार नाही. बरोबर. आता सरांनी जे आपल्याला उदाहरण सांगितलं त्यांच्या मिसेसचं, म्हणजे आपल्या जवळचं कोणी नातेवाईक आपल्याला सोडून जाणार असेल तर त्याचं संकेत आपल्या हातावरही येतात. बरोबर आहे सर? आपल्या हातावर येत नाही, त्या व्यक्तीच्या हातावर निदर्शनास येतात. आता माझ्या सासूबाई मला भाजी वाढताना, भाकरी वाढताना मला ते हात मला बघायला मिळाले. म्हणजे देव आपल्याला सगळे संकेत देतो, आपल्याला वाचता येत नाहीत. त्यासाठी निष्णांत हस्तरेखा तज्ञ व्हायला पाहिजे. आवड आहे का? आपण सरांना शेवटी रिक्वेस्ट करणार आहोत की आमच्या लोकांसाठी तुम्ही असा एक क्लास घ्या, त्याचेही डिटेल्स आम्ही खाली टाकणार आहोत. तोपर्यंत आपण पुढे जाऊया. आपण सरांना आणखीन काही पुढच्या गोष्टी विचारूया. मित्रांनो, आता सरांना मी जो प्रश्न विचारणार आहे तो असा आहे की आपल्याला जर एखादा एम्प्लॉई अपॉइंट करायचा आहे आणि तो आपला असा बिझनेस आहे की त्याच्यात सिक्रेसी अतिशय महत्वाची आहे, अशा वेळेला त्या एम्प्लॉईच्या हातांचे ठसे आपण घेतले तर तो प्रामाणिक आहे की अप्रामाणिक, तो आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे की पाठी ओढणार आहे, हे आपल्याला कळू शकतं का? त्या व्यक्तीच्या तळ हाताचं परीक्षण करणं एक गरजेचं आहे. हो. त्या व्यक्तीच्या तळ हाताचा उंचवटा शनी हा प्रामाणिकपणा, न्यायाचा देवता आहे. तो किती इफर्ट करेल, किती श्रम करेल आणि किती प्रामाणिक राहील हे मंगळ, रवी आणि शनी याच्यावरून समजतं. जर तुम्ही उद्योजक असाल तर हा पॉइंट लक्षात घ्या, कारण मनुष्यबळ अतिशय महत्वाचं. एवढा पैसा टाकतो, इतकी स्वप्न असतात, ती जर पूर्ण करायची आहे तर ही गोष्ट आपल्याला केलीच पाहिजे. आपल्याला मी सरांचा नंबर देणार आहे खाली. मुळात म्हणजे तुम्हाला त्या उंचवट्याचे गुणधर्म माहिती पाहिजे, तरच तुम्ही निष्कर्ष करू शकता. सर, पण हे एरा गबाळ्याचे कामच नव्हे, इथे एक्सपर्टनीच काम केलं पाहिजे. अर्धवट नॉलेजनी काही उपयोग नाहीये. मी गेले 30 वर्ष अभ्यासच करतोय. होय, म्हणूनच म्हटलं उद्योजकांनी सरांना कॉन्टॅक्ट करावं, कारण अर्ध वाचून अर्ध नॉलेजनी आपण चुकीच्या गोष्टी करतो, त्यापेक्षा न केलेल्या चांगल्या. करायचं तर एक्सपर्ट कडनंच करा. सर, आणखीन एक विचार, जसं तुम्ही सांगितलं अपघाताबद्दल कळतं, आजाराबद्दल कळतं, व्यवसाय करावा की नोकरी करावी, व्यवसायच करावा की नोकरीच करावी, ह्याचंही काही इंडिकेशन हातावर असतं का? भाग्यरेषा चंद्र उंचावून जात असेल अशा व्यक्तींनी व्यवसाय करायचा, नोकरी करावी. भाग्यरेषा धनरेषा मणिबंधातून जात असेल, रवी रेषा हृदय रेषेतून जात असेल, बुध पर्वत चांगला आहे, गुरु पर्वत चांगला आहे,
शनी पर्वत चांगला आहे अशा व्यक्तींनी व्यवसाय करावा. गुरु चांगला आहे, गुरु पर्वत बलवान आहे, बुध पर्वत बलवान आहे, अशी व्यक्ती शिक्षकी पेशात रमेल, अशी व्यक्ती याज्ञिकी क्षेत्रात रमेल, अशी व्यक्ती बँकिंग क्षेत्रात कार्य करेल. ओके. रवी मंगळ चांगला आहे अशी व्यक्ती सशस्त्र दलात काम करेल. चंद्र चांगला आहे, शुक्र चांगला आहे, शुक्र बलवान आहे, गुरु बलवान आहे, अशी व्यक्ती छान सुख म्हणजे तो एक प्रकार म्हणतो ना आपण सौंदर्य लक्झरी लाईफ लक्झरी क्षेत्रात काम करेल. ओके. म्हणजे तुम्ही शुक्रावरून काय बघितलं जातं, तुम्ही आयुष्याचा जोडीदार बघितला जातो, पार्टनरशिप शुक्रावरून मी बघतो. शुक्रावरून तो किती लक्झरी लाईफ जगणार आहे हे सुद्धा बघितलं जातं. अशी काही लोक आपल्या आयुष्यात येतात, म्हणजे आता मीही आता ह्याच पेशात असल्यामुळे मला हे माहित आहे की अशी काही लोक येतात की फक्त पैसा उधळत असतात. उधळत म्हणजे पैसा नसेल तर कर्ज काढून उधळतात. म्हणजे अख्खी फॅमिली सांगत असते अरे इथे चुकतोयस, पण ते कोणाचंही ऐकत नाही. सर्वनाशाला कारणीभूत होतात अशा व्यक्ती. तर काय विशेष असं शुक्र पर्वतावर घडत असतं? राहू खराब आहे त्यांचा, राहू भूलभुलई आहे. राहू हा इथे राहू तुम्हाला नशा पाणी करायला लावतो. राहू ऐश्वर्याचा कारक पण आहे आणि राहू अधोगतीचा कारक पण आहे. राहू जर तुमचा बलवान असेल आणि राहू हातावरचा उंचवटा पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला उंच शिखरावर सुद्धा नेऊन ठेवतो. ओके, बरोबर आहे सर. मग अशा व्यक्तींनी जर राहूचा बीज मंत्र जर त्यांनी रुद्र म्हणजे महादेवाला जर त्याचं नाव घेऊन थोडक्यात ओम रुद्राय राहवे नमः अशा टाईपचे मंत्र केले तर ह्यांना काही फायदा होऊ शकतो का? नाही. आता मी मगाशीच सांगितलं एका ग्रहावरून एका उंचवट्यावरून फलादेश करणं चुकीचं आहे. बरोबर. तुम्हाला पूर्ण त्या हाताचा सारासार विचार करावाच लागेल तर तुम्ही फलादेश करू शकाल. ओके. म्हणजे ही जी माणसं आहेत त्यांच्यावर बारकाईने ह्यांचा हात नीट बघून एखादं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतो. बरोबर आहे सर? बरोबर. सर, ह्या हातावरती अनेक रेषा आहेत, त्या प्रत्येक रेषेचा गुणधर्म आहे काहीतरी वेगळा. आपले प्रेक्षक आहेत ना कधीतरी स्वतःचा हात बघत बसतात आणि त्यांना वाटतं ही रेषा म्हणजे नक्की काय. तुमच्या इतकं तज्ज्ञ नाही पण थोडस तरी हस्तरेषाबद्दल त्यांना सांगा. ज्या हाताचं तळ हाताची एक बोट सरळ आहे ते बोट डावीकडे किंवा उजवीकडे झुकलेलं नाही आणि अशा हाताच्या उंचवटाचा मध्यबिंदू जागेवर आहे तर असा पर्वत बलशाली समजावा. ज्या तळ हाताचा बोट सरळ आहे परंतु उंचवट्याचा बिंदू डावीकडे उजवीकडे सरकलेला आहे तर तो बलहीन समजावा. आता थोडक्यात उदाहरण, गुरु उंचवट्याचा मध्यबिंदू शनीकडे सरकला तर शनी हा काय करेल, गुरुला प्रेशराईज करेल. ओके. ओके. गुणधर्म काय, महत्वाकांक्षा, अभिलाषा, त्या आशेला कुठेतरी शनी खीळ घालेल. ओके. शनी हा स्लो प्लॅनेट आहे. स्लो म्हणजे तो काय करेल, त्या गुरुच्या आता अतिरेकपणेला लगाम घालेल. दुसरं, रवीचा उंचवटा हा शनीकडे सरकला तर शनी काय करेल, रवी कडून मिळणारे मान सन्मानामध्ये दिरंगाई करेल, कष्ट अति करायला लावेल. सांगायचे तात्पर्य की एक उंचवटा जर जागेवर असेल त्याचे गुणधर्म वेगळे आहेत, त्याचा फलादेश वेगळा आहे. तर त्या उंचवट्याच्या मध्यबिंदूनी जागा स्वतःची जागा. साधारण उदाहरण सांगतो, एखादी व्यक्ती घरात घुसलेला आहे तर त्या बाकीच्या दोन व्यक्तींना त्याची अडचण होते. तो जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत त्या घरामध्ये सुखाची शांती श्वास घ्यायला त्याला होत नाही. तो जेव्हा बाहेर जातो तेव्हा म्हणतात नाही बाबा गेला बिचारा आता बरं वाटतं. तसंच हाताचे उंचवटे आहेत. एक उंचवटा दुसऱ्या उंचवट्यात जर गेला तर अतिरेकपणा करतो, त्या उंचवट्याच्या गुणधर्मांना दाबायचा प्रयत्न करतो, त्या उंचवट्याची शुभत्वामध्ये कमतरता आणतो. सर, मला नेमका हाच प्रश्न विचारायचा होता की इथे जर वळला, समजा हे बोट आहे, हे जर माझं मध्यमाकडे गेलेलं असेल, गुरुचं बोट जर मध्यमाकडे गेलेलं असेल तर त्याचे वेगळे परिणाम आणि अंगठ्याकडे गेले तर त्याचे वेगळे परिणाम. नाही, असं नाही. मी काय सांगतो शब्द ऐका. गुरुचं बोट सरळ आहे, परिणाम वेगळे. उंचवट्याचा मध्यबिंदू जागेवर आहे, असा उंचवटा बलशाली समजावा. गुरुचं बोट सरळ आहे परंतु
उंचवट्याचा मध्यबिंदू थोडा सरकलेला आहे, तर असा उंचवटा बलहीन समजावा. गुरु उंचवट्यात, शनी उंचवट्याचा मधलं बोट रवीकडे सरकलेला आहे. वरचं पेरावर सुद्धा अतिशय महत्वाची माहिती मिळते. आता शनीचं बोट रवीकडे सरकलेला आहे, तो रवीकडे झुकलेला आहे, तर शनी हा काय करेल, रवीच्या प्रयत्नाला खीळ घालेल. रवी हा मान सन्मानाचा कारक, यशाचा कारक. कुठेतरी यशाला थोडी यश मिळवण्यासाठी झगडावं लागेल. त्याला यश मिळेल पण त्याला मेहनत जास्ती घ्यावी लागेल. बापरे, म्हणजे किती बारकाईने गोष्टी बघितल्या पाहिजेत ह्या. ज्या उंचवट्यावरून रेषा उगम पावते त्या उंचवट्याची गुणधर्म घेऊन पुढे जात असते. आता हृदय रेषा करंगळी आणि मंगळ यांच्यामधून जात असते. की मंगळाकडून जर निघाली तर त्या मंगळाचे, हे मंगळ हा दुसरा मंगळ आहे, या मंगळाचे गुणधर्म घेऊन ती पुढे जात असते. आणि ती कुठं गेली, गुरुकडे विराम पावला, म्हणजे तिथे गुरुचे पॉझिटिव्ह एनर्जी ती घेऊन घेणार आणि त्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी देणार. हा मंगळ काय करेल, मंगळ हा धनसंचय करेल, आर्थिक स्थिती देईल आणि हा मंगळ आरोग्य दर्शवेल. आता किती आहे या पहिल्या मंगळावर बघितली जाते. दुसरं, आयुष्य रेषेतून मस्तक रेषा वेगळी झाली किंवा आयुष्य रेषेतून मस्तक रेषा थोडी अंतराने जात आहे, गतिमान होत आहे, तर त्याचे सगळे मिनिंग वेगळे आहेत. सगळ्यात महत्वाचं, शुक्र उंचवटून एक रेष निघाली, भाग्य रेषेला क्रॉस केली आणि ती रवी रेषेला मिळाली आणि गुरु पर्वतावर फुली चिन्ह आहे, तर अशांचा विवाह झाल्यानंतरच प्रगती होते. मुला मुलींना दोघींनाही हे लागू आहे. दुसरी गोष्ट, धनरेषा लाईट आहे, परंतु त्याची रवी रेषा प्रबळ आहे, तर रवी रेषेवरून त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये धन किती आहे बघण्याचे संकेत सुद्धा रवी रेषेवरून देतात, दर्शवतात. त्यामुळं रवी रेषा, धनरेषा, आयुष्य रेषा, मस्तक रेषा, विवाह रेषा, शुक्र रेषा, शनी वलय, गुरु वलय, उंचवटे, ह्या सर्व बाबूंचा विचार करून, दुसरी आणि बोटांचा विचार करून मग कोणी तुम्ही करता. प्लीज फलादेश देतो. आता अंगठ्यावर, अंगठ्याच्या प्रथम पेरावर दाब दिला असता तर अंगठा मागे वळतो. अंगठ्याच्या प्रथम पेरावर हलक्या प्रतीने दाब दिला असता अंगठा मागे जातो. हा अशी व्यक्ती वातावरण जसं असेल तसं मोडते, फ्लेक्झिबल होते. आणि ज्या व्यक्तीचा अंगठा सरळ वाकत नाही तो कधीही नियमाच्या विरुद्ध वागत नाही. मी मोडेल पण वाकणार नाही. अंगठ्यामध्ये प्रकार आहेत, सरळ अंगठा, ताट अंगठा, कंदोर अंगठा, गदेच्या आकाराचा अंगठा, मागे वळणारा अंगठा, लवचिक अंगठा. बापरे, ह्या प्रत्येकाचे वेगवेगळे फरक, प्रत्येकाचे वेगवेगळे मिनिंग आहेत. म्हणताना म्हणलं ना, तुम्हाला एखाद्या व्यक्तीला सामुद्रिक हस्तरेखाशास्त्र शिकायचं आहे, कुठल्याही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असताना त्या व्यक्तीने एखाद्या गुरुतत्वाची उपासना मनापासून करावी आणि तो गुरु भरभरून देतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्या समोर आहे. खरंच माझ्या तोंडातले शब्द तुम्ही घेतलेत. मी बोलणार होते पण तुम्हाला मला कट नव्हतं करायचं. अगदी हे मूर्तिमंत उदाहरण समोरच बसलेले आहे. सर, आता जे आपले अनेक मुलं मुली, माता भगिनी, आपले भाऊ बहीण जे कोणी आता पॉडकास्ट बघत आहेत त्या सगळ्यांच्या घरात हा एक ज्वलंत प्रश्न असतो. तो प्रश्न म्हणजे विवाह. असं म्हटलं जातं की अनेक योग येतात पण ते योग निघून जातात. तर असे हे खरं आहे का की योग आला की लग्न होतच, हे पण खरं आहे का? आणि हातावरती विवाह होणार की अविवाहितच राहणार असं काही असतं का? प्लीज एक्सप्लेन करा. आता विवाह रेषेवर बोलायचं झालं तर 2 तासाचं लेक्चर आहे. त्याच्यावर मी वेगळं लेक्चर देईन. विवाहासाठी शुक्र बलवान पाहिजे, गुरु बलवान पाहिजे, शनी बलवान पाहिजे आणि विवाह रेषा व्यवस्थित पाहिजे. या जर तुम्ही गोष्टी जर बारकाईने बघितल्या, आता विवाह रेषा उगम पावलेली आहे, तिला फाटे फुटलेले आहेत, तर अशा व्यक्तींचा विवाह झाल्यानंतर सतत भांडणं होत राहणार. दुसरं, शुक्र उंचवटून एक रेष निघाली, त्या विवाह रेषेला जाऊन मिळाली तर त्याचं मिनिंग वेगळं राहणार. त्यामुळं एकाच रेषेवरून
अनेक गोष्टी बघाव्या लागतात. त्याच्यासाठी आपण विवाह रेषेवरून आपण एखादं वेगळं लेक्चर घेऊ. त्यातपूर्वी थोडीफार माहिती मी सांगतो तुमच्या समाधानासाठी. विवाह रेषा निकोप पाहिजे. विवाह रेषा करंजीच्या खालीच असते. विवाह रेषा आणि हृदय रेषामध्ये अंतर असतं. विवाह रेषेच्या बाजूनी संतान रेषा असते. एखाद्या विवाह रेषेवर रेवचिन्ह असेल तर अशांच्या विवाहामध्ये विघ्न येतात. ओके. शुक्र हा विवाहाचा कारक आहे. गुरु हा विवाहाचा कारक आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्याच्या मनाची तयारी नसेल तो विवाह करणार नाही का? सर, माझ्याकडे अशी एक केस आहे की मुलगी आहे आणि ती आईला विचारते, अगं लग्न करण्याची गरजच काय? आणि असं नाहीये की त्या मुलीला लग्न करायचं नव्हतं, तिला लग्न करायचं होतं, परंतु काही असा काळ निघून गेला आणि आता तिला वाटतं लग्न करण्याची गरज नाहीये आणि मुलगी टाळते. म्हणजे मनाचा कारक चंद्र बिघडलेला आहे, पण आईची तर इच्छा आहे लग्न केलंच पाहिजे, मुलीची ही इच्छा आहे. अशा वेळेला ते काय करायला पाहिजे? कुलदेवीची उपासना. कुलदेवीची उपासना, बरोबर आहे. हे कुलदेवीच्या शुक्राची उपासना. शुक्र कवच वाचायला पाहिजे. दुसरं गुरुची उपासना. तिसरं महादेवाची उपासना. या 3 उपासना जर त्या मनापासून केल्या तर त्या विवाह योगातले अडथळे दूर करायची ताकद त्याच्यात आहे. विवाह योगाचे अडथळे, विवाह नाही, विवाह योगातील अडथळे दूर करायची ताकद उपासनेत आहे. ओके. आणखीन एक विचारायचे सर, म्हणजे आत्ताची ही जेनझी जनरेशन जी आहे ती लवकर उपासनेसाठी तयार होत नाही. आता मला हेही कळतंय सर, मी आजारी आहे तर मीच औषध घेतलं पाहिजे, पण एखादी माता जर तळमळत असेल तर ती माता काही करू शकते का की जेणेकरून त्यांचं जे संतान असेल त्यांना इच्छा होईल की त्यांनी काहीतरी उपासना करावी, किंवा आई वडिलांनी काही उपासना करून काही फरक पडतो का? महादेवाची उपासना करावी. कारण असं की ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे त्यांनी जर उपासना केली त्याचे रिझल्ट लवकर येतील. त्यामुळं त्या मातेने की त्या वडिलांनी कितपत उपासना केली त्याच्यावर डिपेंड आहे. दुसरी गोष्ट, एक उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण देतो. आंधळे नावाच्या ताई आहेत. 2 मुलीवर मुलगा झाला. वेदांत हॉस्पिटलमध्ये मुलाला ऍडमिट केलं. 2 मुलीवर मुलगा झाला त्याला, आणि त्याच्या लंग्सला गाठ आहे. त्या माऊलीने मला फोन केला, काका माझ्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि त्याच्या लंग्सला गाठ आहे, त्यांना ओपन सर्जरी सांगितलेली आहे. मी उपासनेत होतो, माझ्या तोंडून निघून गेलं. ती अडाणी मुलगी, 10वी पास झालेली मुलगी. मी तिला म्हणलं, बाळ जेव्हा अंगावर दूध प्यायलेल तेव्हा रामरक्षा स्तोत्र म्हण. आणि तिच्या नवऱ्याला सांगितलं की एखाद्या कल्याणमध्ये गुरुजी शोध, त्या गुरुजीला सांग की रामरक्षा स्तोत्राने अभिमंत्रित केलेलं पाणी माझ्या बाळाला दे ग्लासभर. ते चमच्यानी पाच. त्या गुरुजींनी प्रत्यक्ष जाऊन हॉस्पिटलमध्ये बघितलं. त्या आधी गुरुजींनी दक्षिणा सांगितली. मी दक्षिणा, अशा व्यक्तींची दक्षिणा मी घेत नाही, मी तर मोफत सांगितलं. तर त्यांनी पण सांगितलं, त्या गुरुजींनी दक्षिणा घेतलेली, मी सुद्धा दक्षिणा घेत नाही. मी जोपर्यंत तुझं बाळ बरं होत नाही तोपर्यंत तुला रामरक्षा स्तोत्राने अभिमंत्रित केलेलं पाणी ग्लासभर बाटलीवर आणून देईल. 2 महिने तो पाणी आणून देत होता. त्या मुलाचे ऑपरेशनचे फोटो माझ्याकडे आहेत, ऑपरेशन झाल्यानंतरचे फोटो माझ्याकडे आहेत. दुसरं उदाहरण, कुलकर्णी नावाच्या पुण्यातल्या ताई आहेत. त्यांचा मुलगा लास्ट इयर इंजिनिअरिंगला आहे आणि घरातून अचानक निघून गेला. एकुलता एक मुलगा. मग त्यांनी मला फोन केला, तो पण कधी 10:30 वाजता. मी जसा फोन केला सकाळी 10:30, मी साधनेत होतो. त्यांनी मला सांगितलं प्रश्न. मी त्यांना सांगितलं, ताई जसं माझ्याकडे रडला तसं एखाद्या गुरुतत्वाच्या सेवेत जाऊन रडा. कारण आई जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई खायला देत नाही. अगदी बरोबर आहे. तर त्या मी सांगितलं कुठं जाऊ, म्हणजे जवळ तुमच्याकडे धनकवडी आहे, शंकर महाराज मठात आहे, जा. आणि त्याला सांगितलं उपासना काय सांगितली असेल, गुलाबाची 5 पिवळी फुलं घ्या, त्याच्या 108 पाकळ्या मोजा, त्याच्यावर गुलाबाचा अत्तर शिंपडा आणि 1 पाकळी दत्त गायत्री मंत्र म्हणत ओम नमः शिवाय, ओम अत्रिपुत्राय विद्यावधूताय तन्नो दत्त प्रचोदयात, ओम नमः शिवाय मंत्र म्हणत समोर बसून कागदावर वाहा.
वाहिलेले सगळ्या 108 टाकड्या दोन्ही उंजळीत उचला आणि समाधीवर व्हा शंकर महाराजांच्या. त्या गुरुजींनी तिथं गुरुजी आहेत त्यांनी सांगितलं नाही, त्यांनी सांगितलं मला असं सांगितलंय माझ्यासाठी एवढं कर. त्यांनी त्या पाकड्या तशाच उचलल्या आणि समाधीवर वाहिल्या. अशा रीतीला गुरुवार करायला सांगितले 11. 4 गुरुवार झाले, तू मुलगा 5वा गुरुवार आहे, सोमवारी दारात हजर. काय बोलणार. उपासनेचं केवढं महत्व आहे आणि ती जर उपासना अशी गुरुमुखातून जर बाहेर पडली तर नक्कीच 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 आपल्याला यशच मिळणार. सर, विवाह ठरत नव्हता आणि तो ठरला, असं एक उदाहरण सांगा आणि मग आपण सांगतेकडे जाऊया. विवाह ठरत नव्हता, ठरला, असे अनेक उदाहरणं आहेत. मग विवाहातली मुळात म्हणजे विवाह ठरण्यामध्ये काय अडचणी आहेत, कोणता अशुभ आहे, मग तो पत्रिकेमध्ये अशुभ आहे का. मी अशा वेळेला पत्रिका पण दुसऱ्याला बघायला सांगतो. मी केलेला फलादेश, काढलेला निष्कर्ष मी बरोबर आहे का चेक करतो आणि या व्यक्तीला ही उपासना लागू पडेल का हे सुद्धा बघतो. ती उपासना केलं सांगितल्यानंतर मी त्याला 2 महिन्यात 3 महिन्यात मी फॉलोअप घेतो. बाबा काय झालं तुझं, मग त्याचा रिझल्ट बघतो. असे अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील, त्यांचा विवाह झालेला आहे. खूप छान. सरांनी खरंच आवर्त घेतलंय म्हणून त्यांनी उदाहरणं सांगितली नाहीत, पण मी आज दिवसभर इतक्या लोकांना भेटले, सरांच्या फोनवरती बोलणं झालेलं आहे आणि भरभरून लोक कौतुक करत होते. अनेक लोकांनी सर जो रुद्राक्ष देतात त्या रुद्राक्षाबद्दल सुद्धा भरभरून सांगितलेलं आहे. तर सर, नाशिकलाच राहता आपण, बरोबर? नाशिक आणि पुणे 2 ठिकाणी आहे. अजून एक उदाहरण देतो. पूनम गदादे नावाची एक मुलगी आहे. विवाह लॉकडाऊनच्या काळात त्यांनी मला फोन केला. विवाहाला 9 वर्ष झाली, संतान होत नव्हतं. त्यांना आम्ही काय उपासना दिली, मेडिकल ट्रीटमेंट कधी चालू करायची हे दोघांकडून कॅल्क्युलेशन करून मी काढलेलं, त्यांचं कॅल्क्युलेशन करून त्यांना सांगितलं. त्यांनी त्या तारखेला त्या वेळेला मेडिकल ट्रीटमेंट चालू केली. त्यांना दिवस गेले, डॉक्टरने सांगितलं तू आई होणार आहेस. मग तिने मला सांगितलं काका मी आई होणार आहे, आता काय करावं. मी तिला सांगितलं सूर्यकवच सकाळी वाचायचं, गणेश कवच संध्याकाळी वाचायचं. 7व्या महिन्यामध्ये डॉक्टरने सांगितलं गर्भाच्या पिशवीमध्ये पाण्याची पातळी कमी आहे, गर्भाची वजन वाढलेलं नाहीये, काळजी घ्या, पेटी ठेवावं लागेल. तिने मला फोन केला, काका आमची ऐपत नाही एवढे 3-3 महिने 2-2 महिने पेटी ठेवायची. म्हणलं बाई तुझ्या बाळाला काही होणार नाही, तू नवनाथाचं खुर्चीत बसून पारायण कर. त्या मुलीनी पूनमनी नवनाथाचा संकल्प करून खुर्चीत बसून पारायण केलं. 8.5व्या महिन्यामध्ये सोनोग्राफी केली. डॉक्टरनी डोक्याला हात लावला. औषधं तीच आहे, मेडिसिन तीच आहे, खाद्य पण तेच आहे, डाएट पण तेच आहे. मग वजन वाढलं कसं आणि गर्भाची पाण्याची पातळी वाढली कशी. प्रेक्षकांना हास्य आहे ना, हे खरंच आनंदाचं हास्य आहे, मनापासूनच आहे. कारण आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, डॉक्टरांकडे मूल ठेवू शकत नाही आणि आपल्या मुलाला सोडूही शकत नाही. किती द्विधा अवस्था असेल बरं. पण अशा वेळेला असे गुरुतुल्य व्यक्ती जर मार्गदर्शनाला असतील तर किती किती त्यांना बरं वाटत असेल आणि आयुष्य खरंच सुंदर होत असेल. तर अशा ह्या आपल्या सरांना BTS तर्फे बियॉन्ड द स्पॉटलाइट ह्या पॉडकास्ट मार्फत मी सरांचे खूप खूप धन्यवाद, आभार मानते. कारण सगळ्यांना द्यायला हे 2 हात अनंत हस्ते भरभरून काम करावेत. यासाठी सर तुम्हाला उत्तम आरोग्य, उत्तम यश, वाणीवरती सरस्वती राहो ही मी या ब्रह्मांडाच्या चरणी प्रार्थना करते. खूप आभार, खूप आभार. आपण मला इथे येऊन संधी दिली आणि मी जे काही ज्ञान आत्मसात केलं ते सांगायचं, मला उत्स्फूर्तपणे सांगायचं मी प्रयत्न केलेला आहे आणि त्या संधीबद्दल मी आपले सदैव ऋणी असेल. सर, संत गजानन महाराज असेच सर्वांच्या पाठीशी राहो आणि सद्गुरु गजानन महाराजांचे आशीर्वाद असेच सर्वांच्या पाठीशी राहो हीच त्या ईश्वर मी प्रार्थना करतो. खूप सुंदर सर, माझ्या पाठीशी आहेच. खूप सुंदर सर, खूप सुंदर. खूप धन्यवाद.